हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी चमचमीत उकड वांगा बघणार आहोत। साधी सोपी रेसिपी आहे, अगदी घरगुती साहित्यामध्ये। एवढं छान होतं ना की तुम्ही एकदा केलं तर बघा सारखंच असं बनवाल, एवढं छान होतं आणि एक सोडून दोन भाकरी खाल आणि अगदी झटपट होतं। तर त्यासाठी आता इथे बघा मी गावठी वांगी घेतलेली आहे। काट्याची आपली गावठी वांगी असतात ती वांगी फ्रेश अशी आणलेली आहेत आणि ही वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो आहे। तर याची मागची देठ काढून घ्यायची आणि वांग्याचे असे 4 भाग करायचे आहेत। तर बघा कधी कधी आपल्याला खूप असं चमचमीत मसालेदार स्पायसी खायची इच्छा होते आणि प्रत्येक वेळेलाच हॉटेलमध्ये जावं असं काही नाही आहे। अगदी घरी सुद्धा तुम्ही असं छान चमचमीत भरलं वांगं बनवू शकता आणि एक सोडून तुम्ही 2 पोळ्या खाल बघा, एवढं छान होतं हे वांगं। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता बघा याचे मधोमध असे आपल्याला 4 काप करून घ्यायचे आहेत। मागचं देठ काढून टाकायचं आहे आणि ही वांगी अशी मध्ये कट करून घ्यायची आहेत। तर काटेरी वांगी अगदी चवीला छान लागतात। जेव्हा आपण वांगी मार्केटमधून आणतो तेव्हा अशी गावठी वांगी आणायची की तिला काटे असतील आणि अगदी अशी छोटी मीडियम साईजची बघून आणायची आहेत। तर ती वांगी चवीला खूप छान लागतात। आता वांग्याची रस्साभाजी बघा सगळेच जण करतात वाटण वाटून, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते। अगदी उकड वांग एवढं झटपट होतं ना, तर फार वेळ लागत नाही। अगदी तुम्ही बघा 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी तयार करू शकता। कशी तर मी सांगते। आता याचे बघा 4 काप करून घेतले, हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर ही मी 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जरी पण कापून आपण ठेवली तरी ती पाण्यात ठेवायची, म्हणजे काळी किंवा लालसर अशी पडत नाही। आता इथे एक कुकर घेतलाय, प्रेशर कुकर। त्यामध्ये बघा आता चाळणी माझी काही मोठी असल्यामुळे ती चाळणी काही बसत नाही, तर मी इथे किसणी ठेवलेली आहे आणि खाली स्टँड ठेवलंय। किसणी ठेवून त्यावर ही वांगी आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। तर ही आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही रेसिपी शेअर करते। तर एकदा बनवलं तर तुम्ही बघा सारखंच असं बनवाल। आता ही वांगी मी ठेवून घेतली आणि कुकरला आपल्याला अगदी शिट्टी घ्यायची नाही आहे, त्याची शिट्टी काढून ठेवायची, कुकरची शिट्टी काढून ठेवायची आणि फक्त एक 5 मिनिटं आपल्याला गॅसवर ठेवायचं हाय फ्लेमवर। तर कुकरमध्ये खाली पाणी घालायचे, स्टँड ठेवायचे। स्टँडवर मी किसणी ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर छोटी चाळणी असेल तर चाळणीवर तुम्ही ती वांगी ठेवून घ्यायची आहे। आता ती वाफेपर्यंत आपण इकडे मसाला काढून घेऊया। तर इथे मी एक पॅन तापायला ठेवलं। पॅनवर बघा थोडे खोबऱ्याचे काप मी असे कट करून व्यवस्थित तेल टाकून आपल्याला ब्राऊन कलरचे होईपर्यंत छान भाजून घ्यायचे। कधी कधी बघा आपल्याला असं चुलीवरच्या भाजीची इच्छा होते खायची, तर आपण चुलीमध्ये कांदा खोबरं भाजतो बघा। तर अगदी थोडंसं त्या टाईप आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। जास्त पण काळसर करायचं नाही आहे, थोडंसं छान खरपूस असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे बघा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। लसणाच्या पाकळ्या पण आपल्याला फक्त हातावर अशा चोळून टाकायच्या आहेत। थोडंसं साल जाडसर साल असेल तर काढायचं आहे, अगदी पूर्ण साल काढायचं नाही। आणि थोडा आल्याचा तुकडा टाकायचा आहे, ते पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सगळं असं सोनेरी रंगावर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे। त्यानंतर बघा इथे मी धने घेतलेले आहे। धने अगदी 2 चमचे असेल एवढं मी हे धने घेतलेले आहेत, ते भाजून घ्यायचे आहेत। ते पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे। तेल नाही टाकलं तरी चालेल, फक्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आणि सगळं आपण असं व्यवस्थित भाजून घेतलं ना तर भाजीला चव खूप छान लागते आणि एवढा छान हा मसाला होतो ना, तर बघा तुम्ही एकदा बनवलं तर सारखंच असं बनवाल। तर आता धनेसुद्धा मी काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये। आता त्यानंतर बघा आपल्याला इथे पांढरे तीळ घ्यायचे आहेत। तर पांढरे तीळ इथे मी गावठी तीळ घेतलेले आहेत, तर ते पण 2 चमचे घेतलेत आणि शेंगदाणे पण 2 चमचे घेतलेत। फार शेंगदाणे टाकायचे नाही आहे, नाहीतर मग भाजीचा कलर पण चेंज होतो, चव पण वेगळी लागते आणि अगदी भाजी अशी घट्टसर होते, तर ती खायला मन होत नाही। त्यामुळे शेंगदाणे बेतानेच टाकायचेत। अगदी फक्त 2 चमचे मी शेंगदाणे टाकलेत आणि पांढरे तीळ गावठी तीळ टाकलेले आहेत। तर हे सुद्धा मी खरपूस असे भाजून घेतलेत। आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे बघा आणि खूप छान अगदी चवीला छान लागतं हे वांगं, भरलं वांगं। तर कधी कधी बघा आपल्याला अशी सुक्की मसालेदार वांगी खायची इच्छा होते, त्यावेळेला तुम्ही असं बनवून खाऊ शकता। एक सोडून तुम्ही 2 पोळ्या खाल बघा आणि एवढी छान लागते।
तर आता इथे मिक्सर जारमध्ये मी घालून घेतलं आहे. त्यानंतर कोथिंबीर अशी बारीक चिरलेली घालायची आहे. तर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून त्यामध्ये टाकली. थोडे मसाले पण आपण ॲड करायचे आहेत. तर धना पावडर हाफ टीस्पून, लाल तिखट हाफ टीस्पून, गोडा मसाला हाफ टीस्पून घेतला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे बेताने. परत आपण भाजीमध्ये थोडं मीठ टाकणारच आहोत. तर मसाले यासाठी टाकायचे की सगळे एकत्र असं मिळून येतं आणि मसाल्यामध्ये ते वाटलं जातं, एकसारखी चव लागते वांग्याला. तर आता हे बघा थोडं गरगरीत वाटायचं, अगदी बारीक पाणी घालून पेस्ट वाटायची नाही आहे, पेस्ट करायची नाही आहे. आपल्याला फक्त थोडं गरगरीत वाटून घ्यायचं आहे. तर असं गरगरीत मसाला वाटायचा आहे की जसं की आपण पाट्यावर वाटतो बघा. पूर्वी आपले आजी लोक, आई लोक आपले पाट्यावर वाटून चुलीवर अशी भाजी फोडणीला टाकायची, खूप छान चवीला भाजीला लागायची. तर त्याच पद्धतीने ही भाजी लागणार आहे चवीला. तर आता मसाला मी गरगरीत वाटून घेतला आहे. वांगी पण वाफलेली आहेत बघा. तर अगदी 5 मिनटं ठेवले, शिट्टी काढून ठेवायची आहे. आता ही सुरी घालून बघितलं, वांगी छान शिजलेली आहे. तर ते अलगद असं गरम असल्यामुळे मी पकडीने धरून काढलेलं आहे किसनी. तर मी किसनीवरच ठेवली होती. तुमच्याकडे अशी छोटी चाळणी वगैरे असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा प्लेट असेल तर प्लेट माझी कुकरमध्ये जात नाही, त्यामुळे मी किसनीवर वांगी ठेवून घेतली होती. आता त्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे. एवढं छान चवदार होतं आणि फार आता शिजायला लागणार नाही आहे. अगदी 5 मिनटामध्ये तयार होतात. फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुमच्या लक्षात येईल आणि कुठेही असं भाजीचं प्रमाण कमी जास्त होणार नाही. भाजी अगदी चवीला बघा छान, अगदी हॉटेलपेक्षाही भारी होते. एवढी चमचमीत वांग्याची भाजी होते ही. आता वांग्यामध्ये तो मसाला भरून घ्यायचा आहे. आता हा मसाला व्यवस्थित दाबून भरायचा आहे, पूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे, प्रत्येक वांग्यामध्ये. आणि वांगी आपण थोडीशी वाफवून घेतलेली आहे, त्यामुळे ती पटकन शिजणार आहेत. आता फार वेळ लागणार नाही आहे वांग्याला. आणि आपण जर बघा काही असं दाखवतात की मसाला भरून वांगी जर कुकरला लावली तर सगळा मसाला स्प्रेड होतो आणि भाजी पण चवीला म्हणजे बरोबर लागत नाही आणि वांगी पण खूप शिजली जातात. त्यामुळे वांगी पहिली वाफवून घ्यायची आणि त्यामध्ये मग नंतर मसाला भरायचा, म्हणजे ती छान वांगी चमचमीत अशी भाजी तयार होते आणि चवीला पण छान लागतात. आता इथे वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतला आहे बघा मी. असं दाबून भरायचा आहे आणि थोडा मसाला उरला ना की हा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. आता वांग्यामध्ये व्यवस्थित सगळा मसाला मी भरून घेतलेला आहे बघा आणि खूप छान मसाल्याचा वास पण सुटला आहे. तर चवीला तर विचारूच नका, एवढे अप्रतिम चव लागते ना. आता इथे एक कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आता तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरी, मोहरी हाफ टीस्पून टाकायचा आहे बघा. छान ते परतल्यानंतर, म्हणजे तडका बसल्यानंतर आपण तो मसाला जो होता तो पण आपण त्यामध्ये तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. तर एवढं छान चवीलं होतं. पण आता त्या अगोदर आपल्याला बारीक चिरलेला कांदा पहिला परतून घ्यायचा आहे. तर अगदी बारीक चिरायचा आहे कांदा, खूप बारीक चिरायचा. जेवढा बारीक चिराल ना तुम्ही तेवढी भाजी छान होते. तर खूप बारीक चिरायचा आहे कांदा. तो पण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कधी काय होतं की कांदा आपण असाच परतला तर त्याचा कच्चेपणा नाहीसा होत नाही आणि मग त्यामध्ये पाण्याचा अंश असल्यावर भाजीसुद्धा म्हणजे बिघडू शकते चवीला. त्यामुळे कांदा पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगावरच परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवायची आहे. तर तुमच्याकडे एक पाहुणे येणारे असेल तर तुम्ही अशी ही चमचमीत वांग्याची भाजी करून खायला घाला बघा. पाहुणे एवढे खुश होतील ना, तर पाहुणेच काय तर घरचेच खूप खुश होतील. आणि आता तो मसाला जो उरलेला आहे ना, तर तो सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आणि परतल्यानंतर पुन्हा आपण थोडे बेताने मसाले टाकायचे. तर लाल तिखट थोडंसं टाकलं आहे, हळद पावडर आणि गरम मसाला टाकला आहे. आपण जो काळ्या वाटणाच्या भाज्यांना गोडा मसाला वापरतो तो मसाला टाकला आहे आणि थोडासा इथे गरम मसाला टाकलेला आहे मी, कारण खडा मसाल्याचा आपण वापर केलेला नाही आहे वाटणामध्ये, म्हणून इथे मी थोडासा गरम मसाला हाफ टीस्पून टाकला आहे. आता बघा तेल सुटेपर्यंत कांदा परतून घेतला आहे, मसाले छान परतलेत, कलर खूप छान आला. आता ही भरली वांगी त्यामध्ये टाकायची आणि बेताने थोडंसं पाणी टाकायचं आहे.
तर बघा जे मी वाटण वाटलेलं होतं त्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी मिक्स करून त्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसंच पाणी टाकायचं आणि अगदी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे. एवढी छान भाजी होते ना. तर तुम्ही बघा एक सोडून 2 भाकरी किंवा 2 पोळ्या खाल. आता ही व्यवस्थित आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये आणि एकच वाफ काढायची आहे. फार वेळ लागत नाही आहे. अगदी लगेच भाजी ही शिजली जाते. आणि एवढं चमचमीत असं वांगं ना, तर भरलं वांगं असं तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता किंवा असं घरीसुद्धा तुम्ही असं बनवून खाऊ शकता. ते एवढं छान होतं ना. तर रस्सा भाजी आपण सगळेच करतो. वांग्याचं भाजी कालवण म्हणतात गावाकडे. तर ते आपण काळ्या वाटणाची भाजी तर नेहमीच करतो. पण अशा माझ्या पद्धतीने आज भरलं वांगं बनवून बघा किती छान लागते चवीला. आणि थोडंसं मीठ बेताने पुन्हा वरतून टाकायचं म्हणजे आळणी असं होत नाही. आता बघा हे पुन्हा असं पलटी करून घ्यायचं आणि अगदी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. तर एवढं छान चमचमीत असं वांगं झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. अगदी परफेक्ट प्रमाणासहित. आणि थोडंसं गार्निशिंग म्हणून कोथिंबीर वरतून टाकायची आहे. आता 1-2 मिनिटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. तर एवढी छान भाजी होते बघा. कलरवरनं तुम्हाला कळलंच असेल की भाजी चवीला किती छान लागेल. आता 2 मिनिटं ठेवायचं आणि नंतर गॅस ऑफ करायचा आहे. तर बघा भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे आणि एवढं छान चमचमीत गावठी वांगं, भरलं वांगं. तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं. वाह! लाल काळं दिसते. तर नक्की ट्राय करून बघा. आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक यू.